सोशल मीडियाचा वापर जितका फायदेशीर तितकेच त्याचे दुष्परिणामही आता पुढे येऊ लागलेत। व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून काढून टाकल्याच्या रागातून ॲडमिनवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे। उल्हासनगरमध्ये इथं बंटी गुल कुसिजिया नावाच्या कपड्याच्या व्यापाऱ्यानं जयहो नावाचा ग्रुप बनवला होता। त्यामध्ये अनिल मुखी आणि नरेश रोहरा देखील होते। मात्र ते अश्लील मेसेजेस पाठवत असल्यानं बंटीनं त्या दोघांना व्हॉट्सअप ग्रुपमधून काढून टाकलं। त्यामुळे चिडलेल्या मुखी आणि रोहरा यांनी बंटीला धमक्या द्यायला सुरुवात केली। एवढंच नव्हे तर पैशांचा जुना वाद उकरूनही काढला। मात्र बंटी दाद देत नसल्यानं चिडलेल्या दोघांनी बाबू गायकवाड आणि बबल्या यांच्याकडे बंटीची तक्रार केली। त्या दोघांनी बुधवारी संध्याकाळी बंटीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला। हातावर, छातीवर आणि डोक्यावर चाकूचे वार झाल्यानं जखमी झालेल्या बंटीला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी मुखी रोहरा, बाबू गायकवाड आणि तसंच बबल्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। यापैकी बाबू हा माजी नगरसेवक सुरेश गायकवाड यांचा मुलगा आहे। जयहो नावाचा एक ग्रुप फिर्यादीने तयार केला होता। त्यामध्ये अनिल मुखी, नरेश रोहरा ही ग्रुपमध्ये होते। परंतु यांचं म्हणणं आहे की ते घाण मेसेजेस पाठवत असल्यामुळे त्यांनी त्याला ग्रुपमधून काढून टाकले। त्याचाही राग आहे म्हणून असं त्यांनी नमूद केलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।